नमस्कार मित्रांनो. आपले सरकार सेवा केंद्राबाबत जे पहिले नियम अटी होते मित्रांनो, त्याच्यामध्ये आता सुधारणा करण्यात आलेली आहे. त्यासाठी हा GR आहे बघा. आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शन सूचनेबाबतच्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत बघा हा GR कधी आलेला आहे, दिनांक 2 जून 2025 रोजी. आता याचं शासनानं जे शुद्धीकरण पत्र काढलेले मित्रांनो, तो हा GR आहे. तर बघा, आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शन सूचना याबाबतच्या दिनांक 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 2 मधील 2.5 ब येथील त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन वार्ड भागात CSC SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रे बघा, ते कोणते नागरिकांना B2C सेवा प्रदान करत असलेली आपले सरकार सेवा केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात. वर नमूद भौगोलिक क्षेत्रात कार्यरत इतर केंद्र ही CSC SPV व्यतिरिक्त अर्ज करण्यास पात्र राहतील. म्हणजे तुमच्याकडे CSC असो किंवा नसो, तुम्ही अप्लाय करू शकता. त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्याचे केंद्र सुरू नसेल, परंतु जो CSC SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल, असा व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे CSC नसली तरी तुम्ही अर्ज करू शकता, परंतु तुम्हाला सांगा जिथे जास्त क्वालिफिकेशन असेल, क्वालिफिकेशन जर नुसार निवड झाली तर मग काय होणार, तुम्हाला प्रॉब्लेम येणार. त्यामुळे CSC काढावं लागेल मित्रांनो. आता तुम्ही पुढे बघू शकता की याच्यामध्ये काय नियम आणि अटी आहे. त्यानंतर बघा, व यापुढे त्या ग्रामपंचायत क्षेत्रात किंवा नागरी क्षेत्रात झोन वार्ड भागात खालीलप्रमाणे विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असेल असे व्यक्ती आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास पात्र राहील. आता बघा खाली काय काय दिलेलं त्यांनी. आपले सरकार सेवा केंद्रासाठी निवड झालेल्या अर्जदारांनी MSIT किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी संस्थेमार्फत राबविलेला कोर्स ऑन कम्प्युटर कन्सेप्ट CCC हा कोर्स उत्तीर्ण केलेला असावा. MSIT जरी झालेला असले तर काही प्रॉब्लेम नाही, किंवा तुमचा CCC झालेला असला तरी काही प्रॉब्लेम नाही, दोन्हीपैकी एक कोणता असला तरी चालतो. किंवा निवड झालेल्या अर्जदाराने निवड झाल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत वरीलपैकी किमान एक कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक राहील. तुमचा कोर्स झालेला जरी नसला आणि तुमची निवड झाली तर तुम्ही 6 महिन्याच्या आत ते काय करायचं, सर्टिफिकेट देऊन सबमिट करायचे. अन्यथा सदर केंद्राची मान्यता आपोआप रद्द होईल. जर तुम्ही MSIT सर्टिफिकेट किंवा कम्प्युटर सर्टिफिकेट दिलं नाही तर ते ऑटोमॅटिक रद्द होणार. सदर अर्जदाराकडे स्वतःचे पॅन आणि आधार कार्ड असावे. तसेच अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा व सदर अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे असे वाचावे. तर बघा, ज्या गावातले त्या गावातला तुम्हाला तिथंच अप्लाय करावं लागेल.